जय गुरु माणिक. चतुर्थ दत्त अवतारी श्री माणिक प्रभू संस्थान माणिकनगर कर्नाटक इथून 50 ते 55 किलोमीटरवर करकनल्ली म्हणून एक गाव आहे की जिथं श्री गुरु गंगाधर बक्कप्रभू यांचे मंदिर आहे. आपण आता पाहतात आपण त्याच ठिकाणी आलेलो आहोत श्री गुरु गंगाधर बक्कप्रभू मंदिर. या मंदिराचं वैशिष्ट्य हे आहे की श्री गंगाधर बक्कप्रभू महाराज यांनी 1816 साली समाधी घेतलेली आहे आणि प्रभूंचा जन्म किंवा प्रभूंचा जर कार्य आपण पाहिलं तर ह्यानंतरच प्रभूंचं कार्य सुरू झालेलं आहे. हे प्रभूंचा जन्म झालेला आहे. अतिशय आध्यात्मिक हे ठिकाण आहे आणि बऱ्याचशा म्हणजे ह्या गावामध्ये किंवा ह्या परिवारामध्ये अशी एक समज देखील आहे की प्रभूंचा अवतार देखील बक्कप्रभूंचाच अवतार आहे असं म्हणलं जातं. आणि आज आपल्याबरोबर ठाणे येथील चंद्रकांत देशपांडे साहेब आहेत, कर्णिक दादा आहेत आणि निर्मला मावशी आहेत की ह्या मंदिराशी आणि श्री गुरु गंगाधर बक्कप्रभू या स्थानाशी यांचं फार चांगलं नातं जोडलेलं आहे. आपण त्यांना भेटू. जय गुरु माणिक. जय गुरु माणिक. मावशी, आम्हाला हे सांगता का की ह्या स्थानाचं वैशिष्ट्य काय आहे आणि ह्याची आध्यात्मिक माहिती काय आहे? सगळं सांगते. सांगा, बोला. बक्कप्रभू म्हणजे महादेवाचे अवतार. बरं. आणि होते आंध्राचे. बरं. ते आत्मकुरू म्हणून सदाशिवपेठ जवळचे राहणारे बरं. इथे येऊन त्यांनी राहिले. बरं. आणि सगळं म्हणजे सत्पुरुष म्हणजे महादेवाचे अवतारचे होते. बरं. सत्पुरुष होते त्यांनी. म्हणजे इथं गंगाधर प्रभू म्हणजे त्यांचे गुरु बरं. गोट्टम गोटीला त्यांनी अनुष्ठान केले बरं. गंगाधर प्रभू जवळ. बरं. नंतर समाधी घेतली इथं करकनळीला. हां. बक्कप्रभूकडे हे हां, हां. करकनळीला समाधी. हां हां हां. आणि आपल्या माणिक प्रभूंचा आणि श्री बक्कप्रभूंचा हां. आध्यात्मिक काही नातं एकमेकांशी आहे का? आता म्हणजे माणिक प्रभूचे भाऊ नरसिंह महाराज हां हां. चालले होते गोट्टम गोटीला. बरं. हां. आणि बक्कप्रभू जवळ हे जंगलात असण्यानं वाघ सिंह त्यांचे होते. बरं. हां. तर त्यांना त्यांचे मान्याला म्हणजे माणिकप्रभूचे पालखीला जाऊ दिले नाही त्यांनी. बरं. अरे इथं काय आहे बाबा म्हणून त्यांनी इथं आले, पाहिले. हां, हां. पाहिल्यानंतर बक्कप्रभू इथं होते. म्हणजे समाधी त्यांची झालेली होती. बरं. नरसिंह महाराजांनी त्यांची पंचपदी केली. हां. ह्यांना सोडून म्हणजे जाऊ नये म्हणून सगळं त्यांनी इथं गोट्टम सोडून आधी इथं बक्कप्रभूचं सगळं त्यांनी केलं. पंचपदी केली, हां. भजन पूजा सगळं त्यांनी केले, नैवेद्य केले, सगळं केले. नंतर गोट्टामोटी गेली, गोट्टामोटी नंतर गेले त्यांनी. अच्छा, चला, छान. माणिकप्रभूच्या आधी बक्कप्रभू. माणिक प्रभूंच्या आधी समाधी बक्कप्रभूच्या मुलीची समाधी. अच्छा, म्हणजे श्री गुरु गंगाधर बक्कप्रभू यांच्या मुलीची ही समाधी आहे आणि त्या समाधीवरच इथे नंदीची स्थापना झालेली आहे. आपण पाहतात श्री गुरु गंगाधर बक्कप्रभू यांच्या मुलीची ही समाधी आहे. आणि त्यांनी शरणबसापाची बहीण ते आम्हाला मुलं पाहिजे म्हणले त्यांनी. ते आम्हाला त्यांनी म्हणले जगातले मुलं जे आहेत ते आमचेच आहेत, आम्हाला कशाला मुलं म्हणले की मग त्यांनी म्हणले तुला मुलगी होती तर रडत बैस म्हणले त्या बायकोला. बरं. म्हणजे त्यांची बक्कप्रभूच्या मुलीची समाधी म्हणजे बाळाची समाधी आहे. लहान बाळ होतं. हां, लहान बाळ होतं बरं. ते. म्हणजे आम्हाला कशा जगातले मुलं जे आहेत ते सगळं आमचेच आहेत असं त्यांची म्हणजे होतं. तर त्यांनी आता जगासाठी आपल्याला काय ते पाहिजे म्हणले की तू बैस आता तू मुलगी म्हणले की रडत बैस म्हणले. म्हणजे मुलगी झाली तर गेली. असं म्हणजे बाळाची समाधी आहे. आता आपण संपूर्ण मंदिराचं देखील बायकोची पण समाधी इथं आहे. दर्शन घेऊ, आतमध्ये जाऊ. मध्ये नाही. आणि आपण पाहत आहात मंदिराच्या प्रवेशद्वारावरच श्री महादेवाची ही सुंदर भव्य मूर्ती आहे. याचं कारण देखील आहे की महादेवाचा अवतार म्हणजे शंकराचा अवतार म्हणून श्री गुरु गंगाधर बक्कप्रभू यांना ओळखले जाते. याच कारणाने बहुतेक ह्या स्थानावर प्रवेशद्वाराच्या कमानीवरच इतकी भव्य मूर्ती ही महादेवाची असावी. आपण आता मंदिर प्रवेशद्वारातून आतमध्ये चाललो आहोत.
करकन्नली हे या गावाचं नाव आहे. करकन्नली माणिकनगरपासून हे 55 किलोमीटर आहे. आपण पाहतात श्री गुरु गंगाधर बक्कप्रभू महाराजांची ही समाधी आहे. आतमध्ये जाणे असल्यास सोहळ्यात जावं लागते. तरी आपण आता येथील गुरुजी जे आहेत त्यांच्या हातात हा मोबाईल देऊ, म्हणजे ते आपल्याला समाधीचं दर्शन घडवतील. आणि त्यांनी सोहळा घातलेला आहे. मध्ये जाऊन येते. जगत चैतन्य रूपाय श्री गुरु गंगाधर बक्कप्रभू महाराज की जय. जो तो नारळ येऊन येऊ आम्हाला सवय राहते. पाणी होतं. श्री बक्कप्रभूंच्या समाधीच्या वरती हे महादेवाचं स्थान आहे. आणि सोबतच येथे पार्वतीचं देखील हे स्थान आहे. आज आपण पाहतात सर्व परिवारासोबत निर्मला मावशींसोबत देखील आपण या स्थानात दर्शन घेत आहोत. भक्तकार कल्पद्रुम गुरुसार्वभौम श्रीमद राजाराजुजी महाराज गुरुवरानंद अद्वैता भेद निरंजन निर्गुण निरालंब परिपूर्ण सुबोधित सकल स्थापित श्री सद्गुरु महानीय प्रभु महाराज की जय. वक्केशानंद कंदाय शांताय सिद्ध विग्रह जगत चैतन्य रूपाय श्री गुरु गंगाधर बक्कप्रभू महाराज की जय. मध्ये आपण आत्ता आहोत. आणि आत्ता आपण पाहत आहात की या ठिकाणी श्री गुरु गंगाधर बक्कप्रभू यांच्या ज्या लीला आहेत, या लीला चित्र स्वरूपामध्ये येथे दाखवलेल्या आहेत. आता या चित्र स्वरूपातील हे एक दृश्य जे आहे की जिथं एक ब्राह्मण आपल्या 2 मुलांना घेऊन माणिक प्रभूंच्या समोर उभा आहे. तर ही लीला काय आहे हे आपण श्री चंद्रकांत देशपांडे साहेब यांच्याकडनं समजून घेऊ. काका, हे जे चित्र आहे ते गुरुजी जे दिसतात ते ब्राह्मण ते 2 मुलांना घेऊन आहेत आणि प्रभूंचा समोर बसलेले आहेत. जय गुरु माणिक. ही काय लीला आहे? माणिक प्रभूंचं जे चरितामृत आहे त्याच्यामध्ये 29व्या अध्यायामध्ये हा उल्लेख आहे की माणिक प्रभू करकन्नहळ्ळीला आले होते. आणि करकन्नहळ्ळीला आले असताना करकन्नहळ्ळी इथे म्हणजे बक्कप्रभूंची समाधी झाली होती त्यावेळी. आणि बक्कप्रभूंचे जे शिष्य होते एक व्यंकोजी, ते आपल्या 2 मुलांना घेऊन माणिक प्रभूंच्या दर्शनाला आले.
त्यावेळेला साक्षात माणिकप्रभूंचं दर्शन घेताना हां त्यांना तिथे बक्कप्रभू दिसले. हां म्हणजे तेव्हा त्यांना असा विश्वास वाटला की नाही, माणिकप्रभू हे आपले बक्कप्रभूंचेच अवतार आहे. बर बर हां आणि त्यांची जी भावना होती की बक्कप्रभूंची जे 2 कुत्रे आहेत ते आपल्या घरामध्ये हां त्यांनी ह्या मुलांच्या रूपाने जन्म घेतलेला. बर बर त्यावेळेला त्यांची खात्री पटली की माणिकप्रभू हे बक्कप्रभूंचेच अवतार आहेत. तेव्हा त्यांनी आपला लहान मुलगा गोपाळ माणिकप्रभूंच्या सेवेला पूर्णपणे अर्पण केला. बर आणि त्या गोपाळ बुवांनी ब्रह्मचारी राहून हां आजीवन माणिकप्रभूंची सेवा केलेली आहे. बर 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 ह्याचा उल्लेख माणिकप्रभूंच्या चरित्रामध्ये आहे. अच्छा. आणि याच मंदिरामध्ये हा जो प्रसंग आहे हा येथे चित्र स्वरूपात देखील दर्शवलेला आहे, आपण पाहत आहात. आणि अजून आपण काकांकडनं हे देखील समजून घेऊ की या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे दत्त जयंतीला जे दंडपूजन आपल्याकडे केले जाते तर त्याचं वैशिष्ट्य काय आहे, ती जी आध्यात्मिक जी गोष्ट आहे किंवा कहाणी आहे ती पण आम्हाला सांगा. माणिकप्रभू जेव्हा करकन्नहळ्लीला आले तो साधारण काल होता तो 1857चा काल होता. आणि त्यावेळेला आपल्याकडे भारतामध्ये स्वातंत्र्यासाठी उठाव झाला होता. आणि सगळी जी देशप्रेमी मंडळी होती, देशभक्त मंडळी होती, त्यांनी हा उठाव केला होता. आणि काही मंडळी माणिकप्रभूंकडे पण आले होते. आणि माणिकप्रभूंना त्यांच्याकडून म्हणजे नाव घेण्यासारखं म्हणजे तात्या टोपे होते, ते माणिकप्रभूंकडे आले होते. तात्या टोपे स्वतः. आणि माणिकप्रभूंना त्यांनी सांगितलं की असं असं आहे, आम्हाला यश यायला पाहिजे या संग्रामात. त्यावेळेला माणिकप्रभू असं पण त्यांना म्हणाले की अजून काही वेळ जायला हवा आहे. परंतु त्यावेळेला माणिकप्रभू करकन्नहळ्लीला जे आले होते सगळे भक्त घाबरलेले ह्याच्यामध्ये होते. कारण एकीकडे इंग्रजांच्याकडनं अत्याचार होत होते, एकीकडे निजामाच्या सैन्याकडनं अत्याचार होत होते जनतेवर. आणि जनता एवढी पिडलेली होती. तेव्हा ते घाबरून जेव्हा प्रभूंकडे आले, जेव्हा प्रभूंनी झाडांच्या फांद्या काढून त्याचे सटके बनवले, म्हणजे सटके किंवा त्याला आता आपण योगदंड म्हणतो, तर ते बनवले आणि मंत्रून ते प्रत्येक भक्ताला दिले. आणि त्यांना सांगितले की तुमचं काम होईस तोपर्यंत ते तुमच्याकडे ठेवा आणि काम झालं का माझ्याकडे आणून द्या, तुमची भीती नष्ट झाली का माझ्याकडे आणून द्या. असे जवळजवळ 12,000 योगदंड त्यावेळेला प्रभूंनी सर्व भक्तांना दिले. ती सुरुवात झाली ती करकन्नहळ्लीपासून झाली. आणि आता संस्थानामध्ये हे 1200 योगदंड आहेत. आणि त्या योगदंडाची दत्त जयंतीच्या आधी, दत्त जयंती उत्सवात, दत्त जयंतीच्या आधी ते योगदंड बाहेर काढले जातात. त्यांची योग्य ती निगा म्हणजे हे केली जाते, त्यांना तेल लावलं जातं, त्यांची व्यवस्थितपणा हे करून त्यांची पूजा केली जाते. आणि ही सगळे भक्तमंडळी त्याच्यात इन्व्हॉल्व असतात. सगळ्या भक्तमंडळींना त्यावेळेला तो योगदंड हातात पण घ्यायला मिळतो, त्या योगदंडाला नमन पण करायला मिळतं. आणि प्रभूंच्या हातून त्या योगदंडाची तिथे पूजा केली जाते, आरती होते. आणि राष्ट्रभक्तीपर आपलं राष्ट्रगीत शाळेची मुलं बँड सहित त्यावेळेला राष्ट्रगीत सादर केलं जातं. अरे वा. हा एक विशेष कार्यक्रम दत्त जयंतीच्या 2 किंवा 3 दिवस अगोदर होतो म्हणजे तिथे. आणि आत्ता आपण बोलताना जे नाव घेतलं म्हणजे तात्या टोपेंचं नाव घेतलं, म्हणजे माझ्या मते झाशीच्या राणीचा काळ जो होता आणि झाशीच्या राणीच्या काळात जे तात्या टोपे त्यांच्या बरोबर होते, आपण त्यांच्याबद्दलच म्हणत आहात का? अगदी बरोबर आहे. झाशीच्या राणीच्या म्हणजे झाशीच्या राणींचा पण या उठावामध्ये भाग होताच. 1857च्या उठावामध्ये झाशीच्या राणींचा पण भाग होताच. तेव्हा जे त्यांच्याबरोबर होते ते तात्या टोपे. हो. जय गुरु माणिक काका. जय गुरु माणिक.